Hello students, good morning. Yesterday's lecture we have studied that is the laws of the modern periodic table and merits and demerits of the Mendeleev periodic table. Then we have studied that is the arrangement or the construction of the periodic table, modern periodic table. Today we are going to see that is the next point, that is the periodic trend in modern periodic table. Periodic trend म्हणजे कल, म्हणजे जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल मांडलं गेलं तेव्हा त्या मॉडर्न पिरियडिक टेबलचा काही ट्रेंड निर्माण झाला. म्हणजे काही केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीतच्या काही जो ट्रेंड आहे तो ट्रेंड एक पडला. आपण ट्रेंड नाही का म्हणतो, ट्रेंड पडला म्हणजे एक पायंडा पडला म्हणजे एक सवय झाली लोकांना. आलं का लक्षात? तर आता जसं आपण ऑनलाईन क्लासेस आपल्याला पहिलं काही जमत नव्हते किंवा आपल्याला नको वाटायचं होतं ऑनलाईन क्लासेसमध्ये, पण आता लोकांना ते ऑनलाईन क्लासेसची सवय पडली, ट्रेंड पडला म्हणतात. मग लोक त्याच्याशिवाय आता वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या एक्झामची जी काय स्टडी जो आहे ती लोक काय करायचं मोबाईलवर बघू लागलेले आहेत. मग त्याला ट्रेंड पडत. तसं केमिकल प्रॉपर्टीमध्ये काही ट्रेंड तोच प्रॉपर्टीज पुन्हा पुन्हा यायला लागल्या किंवा काही थोडी सिमिलरिटी यायला लागली, त्याला केमिकल प्रॉपर्टीचा ट्रेंड असं म्हटलं. डिस्क्राइब पिरियडिक ट्रेंड in modern periodic table. When properties of elements in periodic table in period or groups of the modern periodic table are compared, certain regularity is observed in there. The variation is called periodic trend in the modern periodic. ही डेफिनेशन आहे त्याची. म्हणजे जेव्हा त्या एलिमेंटची जी काही ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये मांडलं, ग्रुप म्हणजे काय, उभ्या लाईन्स म्हणजे ग्रुप्स, आडव्या ओळी म्हणजे पिरियड, याच्यामध्ये जेव्हा एलिमेंट्स मांडले गेले तेव्हा त्याच्यात काही व्हेरिएशन्स दिसून आले. त्याच्यामध्ये काही रेग्युलरिटी म्हणजे रेग्युलरिटी इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन. त्याच्यात एक विविधता आणि रेग्युलरली विविधता दिसून आली, रेग्युलरली बदल दिसून आले, आणि त्यालाच आपण म्हणतो मॉडर्न ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. इट इज ऑब्झर्व. आता कोणकोणत्या गोष्टीमध्ये ट्रेंड दिसून आला, कोणकोणत्या गोष्टीमध्ये तो कल दिसून आला. इट इज ऑब्झर्व पिरियडिक ट्रेंड इन अ व्हॅलन्सी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द कॅपॅसिटी ऑफ द ॲटम कंबाईंड टू इच अदर. व्हॅलन्सी म्हणजे जी डोनेट केले जातात किंवा ऍक्सेप्ट केले जातात त्याला आपण व्हॅलन्सी. ॲटॉमिक साईज तुम्हाला माहित आहे, ॲज वी गो फ्रॉम द टॉप टू बॉटम पिरियड इन्क्रीजेस. त्यामुळे पिरियड इन्क्रीज होतो म्हणजे काय होतं, त्याची बाहेरची शेल एक वाढते. शेल वाढली की साईज वाढणे, ॲटॉमिक साईज. अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू आणि अधातू म्हणजे त्यांच्या पिरियडिक ट्रेंडमध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल दिसून आला, व्हेरिएशन दिसून आलं. व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक कॅरेक्टर्स अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. म्हणजे संयुजा, अणूचा आकार, मेटॅलिक म्हणजे धातू गुणधर्म, नॉन मेटॅलिक म्हणजे अधातू गुणधर्म. हे एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून आल्या. त्याला आपण काय म्हणतोय तर मॉडर्न पिरियडिक ट्रेंड. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे हा सुद्धा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. राईट नोट ऑन द पोझिशन ऑफ द आयसोटोप्स इन द मेंडेलिव्ह अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. आयसोटोप जेव्हा मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल मांडलं तेव्हा सुद्धा आयसोटोपचा शोध लागला होता, आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मांडल्यानंतर सुद्धा आयसोटोपचा शोध लागलेलाच आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल मोजलेनी मांडलेलं आहे आणि मेंडेलिव्हचं मांडलं. आता दोघांच्या मध्ये काय पोझिशन आयसोटोपचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, केमिकल प्रॉपर्टी आणि ॲटॉमिक नंबर सेम बट ॲटॉमिक मास इज डिफरंट. आयसोटोपचा अर्थ काय, ॲटॉमिक नंबर, केमिकल प्रॉपर्टीज आर सेम बट ॲटॉमिक मासेस डिफरंट. म्हणजे त्याचे ॲटॉमिक मासेस डिफरंट असतात पण केमिकल प्रॉपर्टी आणि ॲटॉमिक नंबर सेम असतात. मग ते मांडताना काहीच कशा पद्धतीने मांडलं त्याच्यावर नोट लिहायचे. आयसोटोप्स वेर डिस्कवर्ड आफ्टर द अरेंजमेंट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आयसोटोपचा जो काय शोध लागला तो शोध मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मांडल्यानंतर शोध लागला. ॲटॉमिक नंबर अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द आयसोटोप्स आर द सेम बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आता सांगितलं की त्याचे केमिकल प्रॉपर्टीज आणि ॲटॉमिक नंबर सेम असतात पण त्याचे ॲटॉमिक मासेस डिफरंट असतात. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे पहिला काय, आयसोटोप्सचा अर्थ मी सांगितला. आयसोटोपचा अर्थ तर ती डेफिनेशन मध्ये दोन नंबरच्या डेफिनेशन मध्ये आयसोटोपची डेफिनेशन आहे. 2 नंबरमध्ये आयसोटोपची डेफिनेशन आहे. फर्स्ट मध्ये काय तर आयसोटोपचा शोध जो आहे तो
मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मांडल्यानंतर लागला. Atomic numbers and the chemical properties of isotopes are same but different chemical properties. हे तुम्हाला डेफिनेशन म्हणून लक्षात ठेवायचं आयसोटोप आणि तो पॉईंट. इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे आपण त्या मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये लॉ मध्ये पाडलेला आहे. हा सुद्धा त्यातला रिपीट झाला पहा. हाही रिपीट झाला, हाही रिपीट झाला. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्स अरेंज करताना ते ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने म्हणजे वाढत्या क्रमाने, चढत्या क्रमाने, म्हणजे कमी जास्त 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 अशा पद्धतीने मांडता येईल. These elements having the same chemical properties placed in one place. आणि ज्या मूलद्रव्याची ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या त्या मेंडेलिव्हने काय केल्या तर एकाच प्लेसला मांडल्या. ॲट वन प्लेस, एकाच प्लेसला मांडल्या. पण हे झालं मेंडेलिव्हच्या बाबतीत. पण बट इन मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. पण मॉडर्न पिरियडिक ह्यानं काय केलं महत्वाचं लक्षात ठेवा, असेंडिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. कोणी मांडलं? मेंडेलिव्हनं. पण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर इन्क्रीजिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे चढता क्रम, इन्क्रीजिंग म्हणजे चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. मात्र ह्या मॉडर्न पिरियडिक मध्ये टेबलमध्ये त्याच्या मूलद्रव्याची मांडणी जी आहे ती ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडली. सो आयसोटोप्स आर प्लेस्ड इन वन प्लेस इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि म्हणून मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोप्स जे आहेत ते एकाच प्लेसमध्ये मांडले गेले. लक्षात घ्या. समजले इथपर्यंत? इन वन प्लेस, इन वन प्लेस इन मॉडर्न पिरियडिक टेबल. हा एक दोन क्वेश्चन तुमच्या लक्षात ठेवा, काय अवघड नाही आहे. ओके. नेक्स्ट, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन द डिक्रीजिंग व्हाईल गोईंग लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक रेडियस जी आहे ती डिक्रीज होत जाते. आता तसं बघितलं तर ॲटॉमिक आपल्या ह्या पिरियडिक टेबलमध्ये बघितलं तर आपण डावीकडून उजवीकडे, लेफ्ट टू राईट, इथं असं जात असताना तसं बघितलं तर एक 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 ॲटॉमिक नंबर वाढत जातोय पहा. इथं बघा, सोडियम आहे 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16 आणि क्लोरीन 17 आणि आर्गॉन 18. म्हणजे तुम्ही तसं बघितलं तर ॲटॉमिक नंबर वाढत जातोय. ॲटॉमिक जसा नंबर वाढेल तसा बाहेरच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन वाढणार, प्रोटॉनवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार. म्हणजे ॲटॉमिक का मागच्या त्याच्यात काय बघितलं, केमिकल प्रॉपर्टी द प्रॉपर्टी ऑफ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट इज द ॲटॉमिक नंबर. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर हा त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी मोजलेलं सांगितलं. म्हणजे ॲटॉमिक नंबरवर प्रोटॉनची संख्या डिसाईड होते आणि ॲटॉमिक नंबरवर इलेक्ट्रॉनची संख्या डिसाईड होते. म्हणजे त्या फंडामेंटल प्रॉपर्टी झाली असं म्हणायचं त्याला. मग ते काय होतं पहा, त्यांनी काय असं सांगितलं की ॲज वी गो लेफ्ट टू राईट, डावीकडून जेव्हा आपण उजवीकडे जातोय तेव्हा त्याचे ॲटॉमिक नंबर काय होतात, इन्क्रीज होत जातात. मग इन्क्रीज झाले की दॅट इज द इलेक्ट्रॉन ऍडेड इन द आउटर मोस्ट सेल. बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन एक एक ऍड होत जाणार. अँड द पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियसवर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज हळूहळू वाढत जाणार. कारण तुम्हाला काय म्हटलं, ॲटॉमिक नंबर जसा असतो तसा प्रोटॉन नंबर असतो आणि तसाच इलेक्ट्रॉन नंबर. ॲटॉमिक नंबर इक्वल टू प्रोटॉन नंबर इक्वल टू इलेक्ट्रॉन नंबर. मग ॲटॉमिक नंबर वाढला की प्रोटॉन नंबर वाढणार, प्रोटॉन नंबर वाढला की इलेक्ट्रॉन नंबर वाढणार. आणि न्यूक्लियसवरची प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं, आकर्षण, अट्रॅक्शन. आणि मग त्यामुळे तो बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन तो ओढतो. प्रोटॉन काय करतो, असा खेचतो, पुल टुवर्ड द सेंटर. मीन्स इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द सेंटर ड्यू टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियसवर असलेल्या पॉझिटिव्ह चार्जमुळे काय होतं तर इलेक्ट्रॉन असा ओढला जातो. ओढल्यामुळं ती शेल काय होते तर श्रिंक होते आणि त्यामुळे त्याची साईज कमी होते. म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना त्याची साईज काय होते, कमी होत जाते. बघा तेच आहे. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट सेल. ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन आहे. म्हणून त्या ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन मध्ये हे पहिला पॉईंट लिहायचा. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड ॲटम अँड न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट सेल. समजा
हा ऍटम आहे, त्याचा हा न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियस पासून ते आउटरमोस्ट सेल पर्यंत जे काय तुमचं डिस्टन्स आहे त्याला रेडियस म्हणायचं. हे जे डिस्टन्स आहे त्याला रेडियस, सर्कल काढतो त्याची रेडियस नसते का, अगदी सेम तशा प्रकारची ही रेडियस आहे. ओके, आता ही रेडियस जी आहे, ही रेडियस ऍज वी गो लेफ्ट टू राईट द पिरियड इन अ पिरियड atomic number increases 1 by 1. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोडियमचा 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे, म्हणजे एक एक न वाढत गेला. नंतर अल्युमिनियमचा 13 आहे, 14, 15, 16, 17, 18, म्हणजे एक एकनी atomic नंबर वाढत जातो, जसं डावीकडून उजवीकडे जातो. म्हणजे वाक्य कसं झालं पहा, ऍज वी गो लेफ्ट टू राईट पिरियड atomic number increases 1 by 1. त्यामुळे काय झालं तर द पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस ऑन न्यूक्लियस बाय 1 युनिट ऍट अ टाइम. प्रत्येक वेळेला काय झालं, त्या न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे, एक ॲटॉमिक नंबर वाढला की पॉझिटिव्ह चार्ज एकनी वाढला, म्हणजे द पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस ऑन द न्यूक्लियस बाय 1 युनिट ऍट अ टाइम. एका वेळेला 1 युनिट वाढणार. ऍडिशनल इलेक्ट्रॉन ऍडेड इन द आउटरमोस्ट सेल, आणि प्रत्येक वेळेला काय होणार, आता बघा ना, ही फर्स्ट सेल आहे, हा पहिला पिरियड म्हणजे फर्स्ट सेल, सेकंड पिरियड म्हणले की सेकंड सेल, थर्ड पिरियड म्हणले की थर्ड सेल. ती सेल भरत जाणार, गच्च भरत जाईल. ऑक्टेटचा रोल, ऑक्टेट बाहेर फर्स्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, सेकंड सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. लक्षात आलं का? तर ऑक्टेव्हच्या रूल प्रमाणे एक इलेक्ट्रॉन असा भरत जाणार, एक इलेक्ट्रॉन काय होणार त्यात ऍड होत जाणार, आणि त्यामुळे बाहेरचा इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे, जो निगेटिव्ह चार्ज आहे तोही वाढत जाणार, आणि पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनवरचाही वाढत जाणार. त्यामुळे दोघे एकमेकाला काय होणार तर असे मोडले जाणार. आणि मग इथं पहा, ऍज वी द पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस ऑन द न्यूक्लियस बाय 1 युनिट ऍट अ टाइम, ऍडिशनल इलेक्ट्रॉन ऍडेड इन दिस आउटरमोस्ट सेल, बाहेरच्या कक्षेतला एक इलेक्ट्रॉन वाढत जातो ड्यू टू इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. त्या न्यूक्लिअर चार्ज वाढत गेल्यामुळे द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लियस, आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला, पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन असे ओढले जातात, पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू ग्रेटर एक्सटेंट. सो, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात असे काय करतात, बाहेरची इलेक्ट्रॉनला तो ओढतो, आणि त्यामुळे सो ऍज वी गो लेफ्ट टू राईट द atomic radius goes on decreasing. atomic radius काय होत असते तर कमी होत असते. हा भाग तुम्हाला इथं समजून घेता येईल. ओके, आता नेक्स्ट पॉइंट जो आहे, त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो असा पॉइंट आहे. आता आपण आपल्याकडे जे आता मी शेल हा शब्द सांगितला काय, आता शेल म्हणजे आता आपल्याला त्याच्या पुढे क्वेश्चन आहे, टॉप टू बॉटम, वरून खाली येताना म्हणजे काय होते बघूया आपण. आता शेल कशा वाढत जातात, एक शेल कशी वाढत जाते ते आपल्याला इथे बघायचं आहे. सपोज दॅट इज इट इज न्यूक्लियस, इट इज फर्स्ट सेल, इट इज सेकंड सेल, इट इज थर्ड सेल. ओके, अँड दॅट इज KLMN. First cell is KLM and last cell is the N. That is last means next cell is the N. That is KLMN are the name of the shells. Shells म्हणजे कक्षा आपण मराठीत म्हणतो, आणि त्या ज्या कक्षा असतात त्या प्रत्येक कक्षेचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ते फिक्स असतं. आता ते जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ते 2n² या फॉर्म्युल्याने काढलं जातं. 2n² या फॉर्म्युल्याने, म्हणजे प्रत्येक कक्षेत फर्स्ट KLMN या कक्षांमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आहे. आता याच्यात 2च इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आहे, याच्यात 8 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची, याच्यात 18 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची, याच्यात 32 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची कॅपॅसिटी आहे. याच्यात 2 इलेक्ट्रॉन सामावून घेतले की तो जास्त पुढचे इलेक्ट्रॉन घेत नाही, राहिली इलेक्ट्रॉन पुढच्या शेलमध्ये टाकतो. याच्यात 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले, याला डुप्लेट म्हणतात, याला ऑक्टेट म्हणतात. 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले की पुढच्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन भरले जातात, आणि त्याच्यात 18 भरले की राहिलेले 32 इलेक्ट्रॉन्स पुढच्या शेलमध्ये टाकले जातात. आता ही इलेक्ट्रॉनची काढण्याची जो फॉर्म्युला आहे तो 2n². n मीन्स नंबर ऑफ शेल,
एनचा अर्थ काय, नंबर ऑफ शेल, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असं. मग आता इथे एनच्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलं तर 2 × 1 स्क्वेअर मीन्स 2 हा तुमचा पहिल्या शेलमध्ये म्हणजे के शेलमध्ये तुम्हाला असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स मिळणार आहे. एल शेलमध्ये तुम्हाला असणारे इलेक्ट्रॉन किती नंबरची कक्षा झाली, हा 1 कक्षा, सेकंड म्हणजे 2 × 2n स्क्वेअर दॅट इज 2 × 2 स्क्वेअर मीन्स 8 इलेक्ट्रॉन, 2 चा स्क्वेअर 4, 4 × 2 8 इलेक्ट्रॉन्स. थर्ड मध्ये KLM मीन्स थर्ड शेल, त्यात ही 2n स्क्वेअर मध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवली 2 × थर्ड शेल 3 स्क्वेअर 9 × 2 18 इलेक्ट्रॉन्स, हे सगळे इलेक्ट्रॉन्स. आणि एन मध्ये जर आपण बघा KLMN जर बघायचं तर 2n स्क्वेअर इक्वल टू 2 × 4 स्क्वेअर 16 × 2 32 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असणार, 32 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असणार आहे. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक इलेमेंटचं मांडू शकतो. समजा सोडियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला मांडायचं आहे, सोडियम 11 आहे, तर लक्षात ठेवा पहिला 2च लिहायचं, कारण पहिल्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन असतात, आणि थर्ड राहिले 2 + 8 10, राहिला 1 हा थर्ड शेलमध्ये निघून जातो. त्याच्यामध्ये काय होतं, थर्ड शेलमध्ये तिसरा राहिलेला इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन टाकला जातो. अशा पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कुठल्याही इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल आणि तो तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आलं का लक्षात. हा भाग आपण इथं पाहू. आज एवढाच पाठ पाहू, राहिलेला भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला